श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 19वा सर्ग वाचणार आहोत. विश्वामित्रांच्या तोंडून श्रीरामांना बरोबर घेऊन जाण्याची मागणी ऐकून राजा दशरथ दुःखाने मूर्छित होतो. विश्वामित्रांचे अनुष्ठान मारीच आणि सुबाहू या 2 राक्षसांकडून त्यात विघ्न, त्यांच्या विनाशासाठी विश्वामित्रांची रामांची दशरथाकडे मागणी. दशरथास विषाद. नृपश्रेष्ठ महाराज दशरथांचे हे अद्भुत विस्तारयुक्त बोलणे ऐकून महातेजस्वी विश्वामित्र पुलकित झाले व म्हणाले, राजसिंह, आपण आपल्याला शोभेल असं योग्य तेच बोललात. या पृथ्वीवर दुसऱ्या कोणाच्या तोंडून असा उद्गारी वचन निघण्याची शक्यता नाहीच. कारण आपण मोठ्या घराण्यात जन्मलेले आहात आणि वसिष्ठांसारखे ब्रह्मर्षी आपले उपदेशक आहेत. ठीक आहे, जे माझ्या मनात आहे ते ऐकावं. नृपश्रेष्ठ, ऐकल्यावर ते कार्य पूर्ण करण्याचा निश्चय करा. आपण माझं कार्य करण्याची प्रतिज्ञा केलेली आहे, ती प्रतिज्ञा खरी करून दाखवा. पुरुषप्रवर, मी सिद्धीसाठी एका नियमाचं अनुष्ठान करीत आहे. त्यात इच्छेप्रमाणे रूप धारण करणारे 2 राक्षस विघ्न घालीत आहेत. माझ्या या व्रताचं अर्धकार्य पूर्ण झालेलं आहे. आता त्याच्या समाप्तीच्या वेळेस 2 राक्षस येऊन ठेपले आहेत. त्यांची नावं आहेत मारीच आणि सुबाहू. ते दोघे बलवान आणि सुशिक्षित आहेत. त्यांची माझ्या यज्ञवेदीवर रक्त आणि मांसाचा वर्षाव करण्याची इच्छा आहे. याप्रमाणे त्या संतप्त असलेल्या व्रतात विघ्न आल्यामुळे माझे परिश्रम व्यर्थ गेले आणि मी निरुत्साही होऊन तेथून निघून आलो. पृथ्वीनाथ, त्यांच्यावर माझा रागाचा प्रयोग करून त्यांना शाप द्यावा असा विचार मनात येत नाही. कारण ते व्रतच आहे. त्याची सुरुवात केल्यावर कोणाला शाप द्यायचा नसतो. म्हणूनच नृपश्रेष्ठा, आपण आपला झुलप राखणारा सत्य पराक्रमी शूरवीर ज्येष्ठ पुत्र श्रीराम मला द्यावा. तो माझ्याकडून सुरक्षित राहून आपल्या दिव्य तेजाने त्या विघ्नकारी राक्षसांचा नाश करण्यास समर्थ आहे. मी त्याला अनेक प्रकारचे श्रेय देईन, यात शंकाच नाही. ते मिळवून तो 3 लोकात विख्यात होईल. श्रीरामांसमोर ते 2 राक्षस टिकू शकत नाहीत. या रघुनंदनाशिवाय कोणीही दुसरा पुरुष त्या राक्षसांना मारण्याचं साहस करू शकत नाही. नृपश्रेष्ठ, आपल्या शक्तीची घमेंड असणारे ते 2 पापी निशाचर कालपाशात अडकलेले आहेत. त्यामुळे महात्मा श्रीरामांसमोर टिकू शकणार नाहीत. भूपाला, आपण पुत्रप्रेममध्ये आणू नका. मी आपल्याला प्रतिज्ञापूर्वक सांगतो, ते 2 राक्षस ते याच्या हातून मेलेच असे समजा. सत्यपराक्रमी महात्मा श्रीराम काय आहेत हे मी जाणून आहे. महातेजस्वी वसिष्ठ आणि अन्य तपस्वी लोकही हे जाणून आहेत. राजेंद्र, जर आपण या जगात धर्म आणि लोभ आणि उत्तम यशाला कायम राखू इच्छित असाल तर श्रीराम मला द्या. ककुत्स्थ नंदन, जर वसिष्ठ इत्यादी मंत्र्यांनी आपल्याला संमती दिली तर आपण श्रीरामास माझ्याबरोबर पाठवा. मला रामाला घेऊन जाणं चांगलंच वाटेल. तोही मोठा झाल्यामुळे निरासक्त झाला आहे. तर तू यज्ञाकरिता 10 दिवसांसाठी आपला कमलनयन पुत्रास माझ्याकडे दे. रघुनंदन, आपण असं करावं, त्यामुळे माझ्या यज्ञाचा वेळ जाणार नाही. आपलं कल्याण असो. आपण आपल्या मनास दुःख व चिंता करून घेऊ नये. असे धर्म व अर्थयुक्त बोलून ते धर्मात्मा महातेजस्वी परमबुद्धिमान विश्वामित्र गप्प बसले. विश्वामित्रांचे हे शुभ बोलणे ऐकून महाराज दशरथाला पुत्रवियोगाच्या कल्पनेनेच फार दुःख झाले. त्यामुळे त्रास होऊन तो थरथर कापू लागला आणि बेशुद्ध झाला.
थोड्या वेळाने जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो भयभीत होऊन विषाद करू लागला. विश्वामित्रांचे बोलणे राजाचे मन विदीर्ण करणारे होते. ते ऐकून त्याच्या मनाला दुःख झाले. तो महामनस्वी राजा आपल्या आसनावरून विचलित होऊन मूर्छित झाला. इथे 19वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 20वा सर्ग वाचूया. राजा दशरथाचा विश्वामित्रांना आपले पुत्र देण्यास नकार आणि विश्वामित्रांचे क्रुद्ध होणे. विश्वामित्रांचे बोलणे ऐकून राजा दशरथ 2 मिनिटे दिग्मूढ झाला. मग भानावर येऊन म्हणाला, महर्षी, माझा कमलनयन राम अजून 16 वर्षांचा सुद्धा पूर्ण झालेला नाही. मला तो राक्षसांशी युद्ध करण्यायोग्य झाला असे वाटत नाही. माझी औक्षहिणी सेना आहे, तिचा मी पालक व स्वामीही आहे. या सेनेबरोबर मी स्वतः येऊन त्या निशाचरांसोबत युद्ध करीन. हे माझे शूरवीर सैनिक अस्त्रविद्येत कुशल व पराक्रमी आहेत. राक्षसांबरोबर झुंजण्याच्या योग्यतेचे आहेत, तरी त्यांनाच घेऊन जावं. रामाला घेऊन जाणं योग्य होणार नाही. मी स्वतःच हातात धनुष्य घेऊन युद्धभूमीवर राहून आपल्या यज्ञाचं रक्षण करीन आणि जोवर या शरीरात प्राण आहेत तोवर निशाचरांबरोबर लढत राहीन. माझ्याकडून सुरक्षित होऊन आपलं नियमानुष्ठान कोणत्याही विघ्नाशिवाय पूर्ण होईल. तरी मीच तिथे आपल्याबरोबर येतो. आपण रामाला नेऊ नये. माझा राम अजून लहान आहे. तो अजून युद्धविद्या शिकला नाही. तो दुसऱ्याचं बळ जाणत नाही. तो अस्त्रबलानंही संपन्न नाही आणि युद्धकलेतही निपुण नाही. त्यामुळे तो राक्षसांशी युद्ध करण्यायोग्य नाही. कारण राक्षस मायावीपणाने छळकपटांनी युद्ध करतात. याशिवाय रामाचा वियोग झाल्यावर मी 2 घटकाही जिवंत राहू शकणार नाही. मुनिश्रेष्ठ, म्हणून आपण माझ्या रामाला नेऊ नये. किंवा ब्रह्मन, जर आपली इच्छा रामाला घेऊन जाण्याचीच असेल तर चतुरंगिणी सेनेबरोबर मीही येतो. माझ्याबरोबर त्याला घेऊन जा. कुशिक नंदन, माझं वय 60 वर्षांचं झालं आहे. अशा म्हातारपणात मोठ्या प्रयासानं मला पुत्रप्राप्ती झाली आहे. तेव्हा आपण रामाला नेऊ नये. धर्मप्रधान राम माझ्या 4ही पुत्रात ज्येष्ठ आहे. त्यामुळे त्याच्यावर माझं प्रेम सर्वात जास्त आहे. तेव्हा आपण रामाला नेऊ नये. ते राक्षस कसे पराक्रमी आहेत, कोणाचे पुत्र आहेत आणि कोण आहेत, त्यांचा डौल कसा आहे, मुनीश्वर, त्यांचं रक्षण कोण करतं, राम त्या राक्षसांचा सामना कसा करू शकेल. ब्रह्मन, माझ्या सैनिकांना किंवा मला स्वतःलाच त्या मायावी राक्षसांचा प्रतिकार कसा करायला हवा. भगवान, या सर्व गोष्टी मला सांगाव्यात. राजा दशरथाचे हे बोलणे ऐकून विश्वामित्र म्हणाले, महाराज, रावण नावाचा एक प्रसिद्ध राक्षस महर्षी पुलस्त्य कुलात उत्पन्न झाला आहे. त्याला ब्रह्माकडून इच्छावर मिळाला आहे. त्यामुळे महान बलशाली आणि महापराक्रमी होऊन बहुसंख्य राक्षसांनी घेरलेला तो निशाचर तिन्ही लोकातील लोकांना अत्यंत त्रास देत आहे. असं म्हणतात की तो राक्षसराज रावण विश्रवा मुनींचा औरस पुत्र आणि साक्षात कुबेराचा भाऊ आहे. तो महाबली निशाचर इच्छा असूनही स्वतः येऊन यज्ञात विघ्न घालीत नाही. तो त्याला तुच्छ काम समजतो. म्हणून त्याच्या प्रेरणेने 2 महाबलवान राक्षस मारीच आणि सुबाहू यज्ञात विघ्न आणतात. विश्वामित्र मुनी असे म्हणाल्यावर राजा दशरथ म्हणाला, मुनीवर, मी त्या दुरात्मा रावणासमोर युद्धात टिकू शकत नाही. धर्मज्ञ महर्षी, आपण माझ्या पुत्रावर आणि या मंदभागी दशरथावर कृपा करावी, कारण आपण माझे देव आणि गुरु आहात. युद्धात रावणाचा वेग
देव, दानव, गंधर्व, यक्ष, गरुड, नागही सहन करू शकत नाहीत, तर मनुष्यांची काय कथा. मुनिश्रेष्ठ, रावण समरांगणात बलवानांच्या बलाचं अपहरण करतो, त्यामुळे मी सेनेबरोबर व पुत्रांसमवेतही त्याच्याशी किंवा त्याच्या सैनिकांशी युद्ध करण्यास असमर्थ आहे. ब्रह्मन हा माझा देवोपम पुत्र युद्धकलेविषयी पूर्ण अनभिज्ञ आहे. त्याचं वयही फार थोडं आहे, त्यामुळे मी त्याला काही झालं तरी देणार नाही. मारीच व सुबाहू सुप्रसिद्ध दैत्य सुंद व उपसुंदाचे पुत्र आहेत. ते दोघे युद्धात यमराजाप्रमाणेच आहेत. जर तेच आपल्या यज्ञात विघ्न घालणारे असतील, तर मी त्यांचा सामना करण्यासाठी माझ्या मुलाला देणार नाही, कारण ते दोघे अत्यंत पराक्रमी आणि युद्धाविषयी उत्तम शिक्षण असलेले आहेत. मी त्या दोघांपैकी कुणाही एकाशी युद्ध करण्यासाठी माझ्या मित्रांबरोबर येईन, आणि जर मला आपल्याला न्यायचं असेल तर मी बंधुबांधवासह आपल्याला विनंती करतो की आपण रामाला नेण्याविषयीचा आग्रह सोडावा. राजा दशरथाचे असे बोलणे ऐकून विप्रवर कुशिकनंदन विश्वामित्रांना अतिशय राग आला. ज्याप्रमाणे अग्नीस आहुती देऊन त्यावर तुपाच्या धारा सोडाव्यात व त्यावर तो प्रज्वलित व्हावा, त्याचप्रमाणे अग्नितुल्य तेजस्वी महर्षी विश्वामित्रही क्रोधाने पेटून उठले. इथे 20वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार मागे पुढे किंवा चुकीचा झाला असल्यास प्रभू श्रीरामांची आणि श्रोतेहो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अभिप्राय आणि सूचना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.